गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। पळसपे फाटा ते सिंधुदुर्गपर्यंत घेणार कामांचा आढावा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू। मार्च 2024 पासून अंमलबजावणी होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। 1.25 कोटी ज्येष्ठांना लाभ मिळणार। मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज हॉटेल ट्रायडनमध्ये महत्त्वाची बैठक। मुंबईतील जागांसंदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक संपन्न। आठवडाभरात मुंबई भाजपात मोठे बदल होण्याची शक्यता। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपली। आज एसआयटी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करणार। बदलापूर घटना आणि राज्यातील शाळांच्या सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा। पुढील आठवड्यात शाळांना कठोर नियमावली लागू केली जाणार। पालकांच्या सूचना सकारात्मक पद्धतीने घ्यायला हव्यात। सरकारने एक नियमावली करायला हवी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत। बदलापूर घटनेवर भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पोलीस फक्त सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात असं नसतं, तर आतापर्यंत शाळा प्रशासनावर कारवाई झाली असती। बदलापूर घटनेवरून जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। महिलांना रिव्हॉल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी। 2-3 लोक मेले तरी चालतील, पण चुकीचा माणूस वाचू नये। शिवसेनेच्या नानकराम नेभानींचं हिंदू समर्थन मोर्चात वक्तव्य। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्यावी असं सत्तेत असलेल्या आमदारांना वाटत असेल तर यावरून राज्याची परिस्थिती काय हे दिसतं। शिंदे गटाचे नानकराम नेभानींनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार रोहित पवारांची टीका। महिलांसाठी कठोर कायदे केले जातात। एफआयआर दाखल करताना येणाऱ्या अडचणी न्याय संहितेतून आम्ही दूर केल्या। एफआयआर वरून सुरू केलेल्याला आता जलद प्रतिसाद मिळेल, पंतप्रधानांचं वक्तव्य। पुढच्या महिन्यात महायुतीत मोठी गडबड होण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। मला भाजपपासून धोका आहे, याबाबत मी सरकारला पत्र देऊन सिक्युरिटी मागितली, मात्र मला सिक्युरिटी देण्यात आली नाही। नवी मुंबईतील मेळाव्यात नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप। लूट थांबवून जनहितासाठी काम करा, अन्यथा श्रीलंका बांगलादेश सारखी परिस्थिती ओढावेल। नाना पटोलेंचा राज्य सरकारला इशारा। देशभरात आज कृष्ण जन्माष्टमीचे वेध। गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरीसह विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने गोकुळाष्टमी साजरी होणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक 29 ऑगस्टला होणार। या बैठकीत हरियाणाच्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता। मागच्या सरकारचे 7 दशकं आणि मोदी सरकारची 10 वर्ष तरातोला। स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतकं काम इतर कुणीही केलं नाही, पंतप्रधान मोदींचा दावा। मुंबईतील नगरसेविका संध्या दोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। मुंबईतील 80 नगरसेवक आपल्याकडे, त्यातील 50 नगरसेवक हे ठाकरे गटाचे, एकनाथ शिंदेंची माहिती। श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज। अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी। विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं अशोक चव्हाणांचं आवाहन। ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत मोदींच्या स्वागताला। एकीकडे अंबादास दानवेंचं विमानतळाबाहेर आंदोलन सुरू असताना दुसरीकडे राजपूत मोदींच्या स्वागताला गेल्यानं चर्चेला उधाण। अंबादास दानवे विमानतळ बाहेर आंदोलन करणार होते याची कल्पना नव्हती। जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार सर्व जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रण दिलं होतं। उदयसिंग राजपूत यांचं स्पष्टीकरण।
आदित्य ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर. संभाजीनगरच्या विविध मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. आमदार रोहित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेणार मेळावा. एकीकडे वन नेशन वन इलेक्शन म्हणायचं आणि महाराष्ट्र हरियाणाच्या निवडणुका वेगळ्या घ्यायच्या. आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा समारोप. बुलढाण्यात शेगावमध्ये गजानन महाराजांच्या समाधीचं राज ठाकरेंनी घेतलं दर्शन. अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या कुटुंबियांची राज ठाकरेंनी घेतली भेट. यापूर्वी अमित ठाकरेंनी देखील मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. कार्यकर्ता राज ठाकरेंना भेटण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षकानं बाहेर काढलं. मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यात झालेल्या राड्याचे सूत्रधार कर्णबाळा दुनबळे अकोल्यात. मर्यादेच्या पलीकडे टीका करणाऱ्यांना असंच उत्तर देऊ, दुनबळेंचा पुन्हा इशारा. अकोल्यात राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले. मनसे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांची कॅश आणि राज ठाकरे यांच्यासोबत आलेले सहकारी यांचा आयफोन देखील चोरट्यांनी चोरून नेला. राज ठाकरेंजवळ जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखलं. अकोल्याच्या शुभमंगल कार्यालयातली घटना. संबंधित कार्यकर्त्याकडून सुरक्षा कठडे तोडण्याचा प्रयत्न. ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये एकता रिक्षा टॅक्सी मालक चालक संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं रिक्षा चालकांची गर्दी. नवी मुंबईत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची बाईक रॅली. बुलेट चालवून नाना पटोलेंचा वाशी ते ऐरोली प्रवास. भंडारा जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी असल्याचा प्रकार. जिल्हा काँग्रेस कमिटीला विश्वासात न घेता तालुका काँग्रेस कमिटीनं घेतला माजी जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम. शरद पवारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंचं वक्तव्य. अजित पवारांची साथ सोडून बेनके विधानसभेपूर्वी शरद पवारांची तुतारी फुंकणार, अशा जोरदार चर्चा. जेलमधून सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे पहिल्यांदाच मालेगावात. कार्यकर्त्यांकडून हिरेंचं जंगी स्वागत. भव्य रोड शो करून हिरेंचं शक्ती प्रदर्शन. जालन्यात स्टील कंपनीमध्ये स्फोट. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी. कंपनी मालक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा दानवेंचा आरोप. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शरद पवार पक्षाकडून परभणीत शिक्षक संवाद मेळावा. खराब हवामानामुळे सुप्रिया सुळेंचा परभणी दौरा रद्द. व्हिडिओ कॉलद्वारे सुप्रिया सुळेंनी साधला शिक्षकांशी संवाद. सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे लक्ष नाही. पोलिसांचा वचक राहिला नाही. अशा घटना टाळण्यासाठी सरकारनं पोलिसांच्या मागे ठामपणे उभं राहायला हवं, जयंत पाटलांचं मत. पुण्यात आता गुन्हेगार पोलिसांनाही घाबरत नाहीयेत का? सुप्रिया सुळेंचा एक्स अकाउंटवरून सवाल. पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर गृह खातं अपयशी ठरल्याची सुप्रिया सुळेंची टीका. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. सार्वजनिक बांधकाम विभागाची पुन्हा एकदा लाखो करोडो रुपयांची उधळपट्टी. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करोडो रुपयांचं टेंडर. विक्रोळीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे भाग्येश डोंगरे यांच्याकडून आयोजित भव्य सराव दही अंडी उत्सव पार. सराव शिबिराला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा मनसेकडून निषेध. घटनेच्या निषेधार्थ बदलापूर आणि डोंबिवलीतील मनसे मानाच्या दही अंड्या रद्द. मनसे आमदार राजू पाटील यांची माहिती.
म्हणून कोर्टातील दंडाधिकारी वकिलांच्या वर्तनावर उगाच भाष्य करत असल्याचा महिला वकिलाचा आरोप। मुंबईतील चालीरीतींशी थोडं जुळवून घ्या, वकिलांच्या वर्तनावर अनावश्यक भाष्य करू नये, हायकोर्टाचा सूचनावजा इशारा। पंढरपूरमध्ये जयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून श्रावणी महोत्सवाचं आयोजन। जुन्या परंपरा आणि खेळ नवीन पिढीला माहीत व्हावेत यासाठी याचा आयोजन। या महोत्सवात तरुणींनी मनसोक्त आनंद लुटून जल्लोष साजरा केला। 7,015 कोटींच्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। तब्बल 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी मदत होणार। पुण्यामध्ये रयत क्रांती संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, साखरेचा हमीभाव, पीक विमा यासह विविध ठरावांवर चर्चा। आजही कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट। उत्तर महाराष्ट्रात काही भागात अतिमुसळधारेचा अंदाज। पश्चिम बंगालच्या खाडीत चक्रीवादळाची शक्यता। पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 31,000 क्युसेकनं विसर्ग। आवश्यकतेनुसार विसर्गात बदल होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उजनी आणि वीर धरणातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग वाढू लागल्यानं पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका। प्रशासन अलर्ट मोडवर। नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं विसर्ग सुरूच। रामकुंडाच्या बाहेर रस्त्यावर आलं पुराचं पाणी। धुळ्यात पावसाअभावी करपून जाणाऱ्या पिकांना आता जास्त पावसाचा फटका। सततच्या पावसामुळे पिकं सडण्याची भीती। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 52,308 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भात नदीला आलेल्या पुरामुळे फरशी पूल पाण्याखाली 7 ते 8 गावांचा संपर्क तुटला। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस। बहुतांश नद्यांच्या पातळीत वाढ। शहादा तालुक्यातील गोमाई नदीला 5 वर्षांनंतर पहिल्यांदा पूर। पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस। पूल पाण्याखाली गेल्यानं देहरजे, शील, झडपोली गावांचा संपर्क तुटला। जोरदार पावसामुळे भाभा नदीला पूर। खेड तालुक्यातल्या काळूस भोसे रस्त्यावरचा पूल पाण्याखाली। वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आडोळ प्रकल्प तुडुंब। अनेक गावांच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। राजापूर, लांजा, साखरपा, संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांना दिलासा। भाईंदरच्या उत्तरमध्ये मच्छीमारांची बोट बंद पडली। बोटीतील 17 जण समुद्रामध्ये अडकले। भंडाऱ्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुरात 15 म्हशी वाहून गेल्या। पशुपालकांचं लाखो रुपयांचं नुकसान। वैनगंगा नदीच्या मधोमध असलेल्या बेटावरीलची घटना। जळगावच्या यशवंतनगर भागात पावसामुळे जीर्ण झालेली इमारत कोसळली। इमारतीतील रहिवाशांचं वेळीच स्थलांतर केल्यानं जीवितहानी टळली। चंद्रपूरमध्ये खैऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी 16 वर्ष अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण। पीडित मुलगी गर्भवती झाल्यानं उघडकीस आला प्रकार। आरोपीवर पोस्को अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल। मानपाडा परिसरात 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपीच्या मुलांसोबत ही चिमुकली खेळायला गेली असताना घटना घडली। आरोपी धर्मेंद्र यादवला अटक। नागपुरात जुन्या वैमनस्यातून बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा तरुणाचा आरोप। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या तरुणाचा मृत्यू। रात्री मित्रांसोबत पार्टी, सकाळी राहत्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला। मृत तरुणाची रॅगिंग झाल्याचा संशय।
उरणमध्ये हिट अँड रन प्रकरण, भरधाव कारची 5 बाईक आणि नागरिकांना धडक, कार चालक घटनास्थळावरून फरार, तर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. भिवंडीच्या पारोळ मार्गावर दुधाच्या टँकरला अपघात, दूध शेतात वाहून गेल्यानं हजारो लिटर दूध वाया, परिसरातील लोकांची दूध भरून देण्यासाठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.